आधारावर आम्ही राजीनामा दिला असं ते म्हणतात. बैठक झाली आहे. अरे 2.5 महिने काय झोपला होता? नैतिकता काय तुम्हाला दिसली नाही का? हे जे फोटो आणि जी काय चर्चा आहे, जे काय व्हिडिओज आहेत, तुम्ही सत्तेत असल्यानंतर तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत, तेव्हा तुम्हाला नैतिकता कळली नाही का? आज नैतिकतेचे त्या ठिकाणी पतंग तुम्ही उडवायला लागलेला आहे. आज झोपेतून तुम्ही जागा झाला आहात, लोकांनी तुम्हाला जागा केलेलं आहे, म्हणून आज तुम्ही तिथं राजीनामा देता. याच्या आधी काय तुम्ही पतंग उडवत बसलेला काय टाइमपास करत होता का? त्यामुळे आज नैतिकतेच्या गोष्टी त्यांनी कुठे करू नये. लोकांनी दबाव वाढवला, सामान्य लोकांचा दबाव त्या ठिकाणी असल्यामुळे वातावरण हाताच्या बाहेर गेल्यानंतर जे फोटो काल आले त्यामुळे लोक भावनिक झाली आणि त्यामुळेच त्यांना तिथं झुकावं लागलं, गुडघ्यावर यावं लागलं. आणि फक्त हे कोणामुळे झालं असं तर सामान्य लोकांना, देशमुख परिवाराने जो लढा लढला याचाच परिणाम आज जो राजीनामा घ्यायला लागतोय. त्यामुळे सरकारने क्रेडिट त्याचं घेऊ नये आणि धनंजय मुंडे तर मुळीच घेऊ नये क्रेडिट की मी नैतिकता बघून त्या ठिकाणी राजीनामा देतो. कारण का 3 महिने तुम्ही फक्त टाइमपास केला, अहंकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केलंय, म्हटलंय की वैद्यकीय कारणास तुम्ही राजीनामा. हे बघा, आता त्यांनी कुठलेही कारण दिली तरी लोकांना माहिती आहे की त्यांना राजीनामा का द्यावा लागला. लोकांच्या लढ्यासमोर त्यांना तिथं गुडघे टेकावेच लागले. ही सामान्य लोकांची ताकद आहे. हेच आम्ही लोकांना सांगतो की तुमची ताकद फार मोठी आहे आणि हा जो परिणाम आज आहे फक्त सामान्य लोक, देशमुख परिवार, तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा आपला न्याय द्यायचा आहे आणि महाराष्ट्रात